इंडियन एक्सप्रेसच्या एका इन्व्हेस्टिगेटिव्ह रिपोर्टमधून ही गोष्ट समोर आली की भारताच्या केंद्र सरकारने मार्च 2026 ते जुलै 2026 या 5 महिन्याच्या काळात एकूण 1,95,000 पोस्ट या सोशल मीडियावरून ब्लॉक करण्याचे आदेश सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सला दिले. 5 महिन्यात 1,95,000 म्हणजे दर दिवसाला 1200पेक्षा जास्त पोस्ट आणि दर 68 सेकंदाला एक पोस्ट हटवण्याचा आदेश सरकार देत होतं. एवढ्या एफिशियंटली सरकारने दुसरं कुठलं काम केल्याचं तुम्हाला कधी आढळलं का? आणि हा तोच काळ आहे जेव्हा कॉक्रोच जनता पार्टीचं आणि विद्यार्थ्यांचं दिल्लीतलं आंदोलन जोरात होतं आणि ते दडपण्याचा सरकारचा प्रयत्न चालू होता. आणि आता दुसरी एक गोष्ट समोर आली आहे ती म्हणजे इंस्टाग्रामवर दिमागी नक्सल पार्टी नावाचं पेज तयार झाले. त्याचे फॉलोअर्स वाढत चाललेत. ते पेज हे मात्र सरकारनी आणि मिटानी मिळून एक शक्कल लढवली आहे जेणेकरून त्याचे फॉलोअर्स वाढू नये. पेज तर ॲक्टिव्ह आहे पण जे सर्च बार आहे इंस्टाग्रामचा त्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही दिमागी नक्सल पार्टी टाकता तेव्हा हे पेज सापडतच नाही. हे पेज शोअपच होत नाही. जेणेकरून दुसरे जे डमी पेजेस लोकांनी बनवलेले आहेत त्याला थोडेफार फॉलोअर भेटावेत. त्याचे वाढले तरी काय नाही पण ह्याचे वाढत गेले तर तो प्रॉब्लेम तयार होईल सरकारसाठी. म्हणून सरकार हे सापडूच देत नाही लोकांना. तर ते मेन पेज हे जर तुम्हाला सापडलं तर नक्की फॉलो करा, शोधायचा प्रयत्न करा. आणि ही आता दडपशाही जिंकणार की लोकांचा असंतोष जिंकणार हे येणारा काळ सांगेल.